नमस्कार मित्रांनो, कैवल्यपदाच्या या व्हिडिओ सिरीज मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण कैवल्यपदातली सूत्र बघतोय, सूत्र समजून घेतोय, म्हणजेच त्याच्यामध्ये दडलेला अर्थ समजून घेतोय. हा अर्थ समजून घेताना आपण या सूत्रांमध्ये काही रहस्य दडलेली आहेत का याच्यावरती देखील प्रकाश टाकतोय. हे सर्व बघत असताना मागच्या काही सूत्रांमध्ये आपण मन या संकल्पनेचा विस्तार केला. मन म्हणजे नक्की काय? मन हे सत्व, रज, तमगुणांनी कसे बनलेले आहे याच्यावरती देखील आपण प्रकाश टाकला. मन आणि बाह्य वस्तूंचा एकमेकांशी संबंधच नाहीये हे देखील आपण बघितलं. हे जेव्हा संबंध स्पष्ट करतोय तेव्हा कशा प्रकारे वस्तू आणि मन हे एकदम वेगळे आहेत यांचा कुठेही ताळमेळ नाही ह्या देखील गोष्टी आपण बघितल्या. मात्र तरी देखील मन या संकल्पनेला आपण अजूनही हायलाइट करतोय. एकंदरीतच मन ही जी संकल्पना आहे ती महर्षी पतंजलींनी अगदी हजारो वर्षापूर्वी या पातंजली योगसूत्रांमध्ये कशी मांडली हे आपल्याला दिसून येतं. कैवल्य पदातल्या या व्हिडिओ सिरीज मधून हे मानसशास्त्र उलगडण्याचं काम आपण करतोय. आपण आज 17वं सूत्र बघतोय आणि मनाला वस्तूचा रंग कसा चढतो हे आपण आजच्या सूत्रामध्ये बघणार आहोत. हे सूत्र काहीसं वेगळं आहे, त्याच्यामुळे त्याचा अर्थ देखील समजून घेणं तितकंच गरजेचं आहे. चला हे सूत्र समजून घेऊया. तत उपराग अपेक्षितत्वात चित्तस्य वस्तू ज्ञाता ज्ञात या सूत्रातील एक एक शब्दांचा अर्थ आता आपण समजून घेऊ. तत उपराग अपेक्षितत्वात या शब्दाचा अर्थ असा होतो की तत म्हणजेच त्या, उपराग म्हणजेच वस्तूंना जो रंग चढलाय किंवा त्या वस्तूंवरती जी छाया आहे त्याने, चित्तस्य, चित्तस्य म्हणजेच काय, इथे आपण चित्त म्हणजेच मनाविषयी बोलतोय. वस्तू म्हणजे जी बाह्य वस्तू किंवा पदार्थ आहे त्याविषयी ते बोललं जात आहे. ज्ञाता ज्ञात, ज्ञाता ज्ञात मधला ज्ञात जो आहे तो म्हणजेच आपल्याला माहिती असणारी, आणि अज्ञात म्हणजे आपल्याला माहिती नसणारी याबाबत इथे बोललं गेलं. एकंदरीतच या संपूर्ण सूत्राचा जेव्हा आपण अर्थ लक्षात घेतो तेव्हा तो असा होऊ शकतो, आपलं जे चित्त आहे त्याच्यावरती म्हणजेच आपल्या मनावरती जेव्हा एखाद्या वस्तूच्या आकाराचा म्हणू शकतो आपण किंवा रूपाचा रंग चढतो, तर रंग चढतो म्हणजेच काय की प्रतिबिंबित होणं असं आपण म्हणू शकतो. प्रतिबिंबित होणं हा शब्द इथे उपराग या शब्दावरनं घेतलेला आहे. तेव्हा ती जी वस्तू आहे ती मनाला ज्ञान होते म्हणजे तिच्याविषयी माहिती होते. आणि ह्याच्या एक्झॅक्टली विरुद्ध म्हणजे ज्यावेळी वस्तूचा रंग, वस्तूचा आकार आपल्या चित्तावरती पडत नाही, त्याचा प्रभाव पडत नाही, तेव्हा ती वस्तू आपल्या मनापासून अज्ञात असते. या सूत्रामधील काही शब्द आपल्याला समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. सर्वात पहिला शब्द म्हणजेच उपराग. उपराग म्हणजेच काय की एखादी बाह्य वस्तू आपण जेव्हा बघतो किंवा ती आपल्याला कळते, आपण ती बघतो, आपल्या इंद्रियांनी ती अनुभवतो, आपल्या कानाने तिचा आवाज ऐकतोय, आपण कधी कधी तिला स्पर्श करून बघतो. या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा अनुभवतो तेव्हा ती गोष्ट, तेव्हा ती वस्तू आपल्या चित्तामध्ये कोरली जाते, ती प्रतिबिंबित होते. हे प्रतिबिंबित होणं म्हणजेच इथे उपराग असं म्हणलेलं आहे. पुढचा जो शब्द आहे तो म्हणजेच ज्ञाता आणि अज्ञाता. आता ज्ञाता म्हणजेच काय की ती जी वस्तू आहे तिचं ज्ञान आपल्याला होतंय. आपण जेव्हा एखादी गोष्ट बघतोय तेव्हा ती आपण समजून घेतोय, ती कशी आहे, तिची हालचाल कशी होती, ती रंगाने कशी, तिचा आवाज कसा आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ज्ञात होत आहेत. मी ती बघितली, मी ती समजून घेतली म्हणजेच तिचं आपण ज्ञान घेतलं. म्हणजेच त्या वस्तूला, त्या पदार्थाला, त्या गोष्टीला आपण नोन असं देखील म्हणू शकतो. याच्या एक्झॅक्टली विरुद्ध आपण एखादी गोष्ट कधीच बघितलेली नाहीये, ती गोष्ट कधी समजून देखील घेतली नाही, ती वस्तू कशी आहे, काय आहे हे सगळं आपल्या चित्तावरती अजिबात कोरलं गेलं नाही. म्हणजेच या ठिकाणी ती वस्तू आपल्यासाठी अज्ञात असते, अननोन असते. हे आपण ज्ञात आणि अज्ञात याच्यावरनं त्या वस्तूचं जे काही रूप आहे, जो काही आकार आहे तो आपल्या चित्तावरती प्रतिबिंबित झालाय की नाही याच्यावरतीच हे सूत्र काहीसा प्रकाश टाकतं. आपण एक उदाहरण घेऊया. एखादं फूल आहे ज्याचा रंग लाल आहे, त्याच्यावर जर आपण काचेचा स्फटिक ठेवला तर तो स्फटिक असा दिसू लागतो की तो देखील लाल रंगाचा आहे. जर आपण फूल बदललं म्हणजे फूल लाल काढून घेतलं, गुलाबी टाकलं, फूल आपण गुलाबी काढून घेतलं, निळं टाकलं, तर या ठिकाणी त्या फुलाचा रंग मग तो लाल असो, तो गुलाबी असो किंवा तो निळा असो, त्याप्रमाणे स्फटिक हा त्या रंगाचा दिसू लागतोय. म्हणजे ह्या ठिकाणी
स्फटिक हा काचेप्रमाणे पारदर्शक जरी असला तरी तो त्या फुलाचा रंग आत्मसात करतोय, तो स्वतःवरती प्रतिबिंबित करून घेतोय, असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. आपण हे सूत्र समजून घेण्यासाठी एक उदाहरण बघूया. एखादा व्यक्ती रेल्वे स्टेशनवरती आपल्या कोणत्या तरी ओळखीच्या व्यक्तीला घ्यायला जातोय, तेव्हा त्याचे डोळे मला माझ्या ओळखीचा व्यक्ती दिसेल आणि मी त्याला भेटेल आणि घेऊन जाईल, फक्त एवढाच होतो. त्याच्या समोरून बरेच पॅसेंजर ये जा करत असतात, मात्र त्याची नजर त्याला माहिती असलेल्या व्यक्तीला शोधण्यासाठी पुढे सरसावत असते. तो जो व्यक्ती आहे या घेणाऱ्या येणाऱ्या व्यक्तीसाठी ज्ञात आहे, बाकीचे सर्व व्यक्ती त्या व्यक्तीसाठी अज्ञात आहेत. म्हणून इथे जो व्यक्ती येतोय तो व्यक्ती आपल्या ओळखीचा आहे, आपल्या जवळचा आहे, म्हणून आपण त्याला घरी घेऊन जातो, कारण की तो आपल्याला ज्ञात आहे. आपण कुठल्याही अज्ञात व्यक्तीला तिथून घेत नाहीये, आपल्या घरी घेऊन जात नाही. असं झालं तर काय होईल याची कल्पना तुम्हीच करा. ही जी संकल्पना आहे, म्हणजेच ज्ञात म्हणजे नक्की काय, अज्ञात म्हणजे काय, प्रतिबिंबित होणं म्हणजेच उपराग होणं नक्की काय, ही संकल्पना महर्षी पतंजलींनी या सूत्रातून उलगडून आपल्याला सांगितले. अजूनही आपल्याला बरीच सूत्र बघायचे, त्या सूत्रांचे गहन अर्थ समजून घ्यायचे. मात्र ही सूत्र मी जेव्हा समजावतोय, त्यांचे व्हिडिओ बनवतोय, हे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचण्यासाठी तुम्हाला करायचंय काय, का चॅनल सबस्क्राईब करायचंय, आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मूल्यवान कमेंट्स, तुमचे प्रश्न यासाठी कमेंट बॉक्स खुला आहे. लवकरच भेटूया कैवल्य पदातल्या पुढच्या सूत्रासह. तोपर्यंत धन्यवाद.